dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 8वीच्या आपल्या स्कॉलरशिपमध्ये आपण जो विषय शिकणार आहोत तो आहे मराठी. आणि मराठीमध्ये आजचा जो घटक आहे आपला तो आहे विरुद्धार्थी शब्द. मराठीमध्ये याआधी आपण उतार्यावर आधारित प्रश्न, कवितेवर आधारित प्रश्न बघितलेले आहेत आणि समानार्थी शब्द हा एक घटक आहे जो शब्द संपत्तीच्या घटकाअंतर्गत येतो. तर शब्द जास्तीत जास्त आपल्याला एखाद्या भाषेचे माहीत असतील तर त्या भाषेमध्ये आपण पारंगत होतो किंवा चांगल्या प्रकारे ती भाषा आपल्याला लिहिता बोलता येऊ शकते. तर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे दोन्हीही घटक भाषेवर प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे एका शब्दाचे किती विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहीत आहेत किंवा एका शब्दाचे किती समानार्थी शब्द आपल्याला माहीत आहेत, यावरून आपली जी भाषिक संपत्ती आहे, शब्द संपत्ती आहे, ती दिसून येते. आणि म्हणून आपल्या स्कॉलरशिपमध्ये सुद्धा हे घटक शब्द संपत्तीच्या घटकाअंतर्गत दिलेले आपल्याला आहेत. आता हा इयत्ता 8वीचा स्कॉलरशिपचा क्लास असल्यामुळे इयत्ता 5वी 6वी 7वीमध्ये तुम्ही मराठी शिकलेला आहात आणि मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही विरुद्धार्थी शब्द किंवा अपोजिट वर्ड्स ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ते बघितलेले आहेत. त्यामुळे ही जी कॉन्सेप्ट आहे विरुद्धार्थी शब्दांची ती तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्यापैकी माहीत आहे असं आपण गृहीत धरूया. तर सुरुवातीला विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ते बघूया. विरुद्धार्थी शब्द म्हणजे जो शब्द दिलेला आहे त्याच्या परस्पर विरोधी अर्थ काढणारा शब्द. जे दिलेल्या शब्दाच्या विरोधी शब्द किंवा त्या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थापेक्षा काहीतरी वेगळा अर्थ सांगणारा शब्द जो असतो, विरोधी अर्थ सांगणारा शब्द जो असतो, त्याला त्या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द असं म्हणतात. एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा, परत एकदा बघा, उलट अर्थाचा दुसरा शब्द, कुठलाही एक शब्द असेल तर त्या शब्दाच्या उलट अर्थाचा जो शब्द असतो त्याला विरुद्धार्थी शब्द असं म्हटलं जातं. जसं समानार्थी शब्दामध्ये दोन शब्द एकाच अर्थाचे असतात, तसं विरुद्धार्थी शब्दामध्ये दोन शब्द एकापेक्षा वेगळ्या अर्थाचे असतात किंवा उलट अर्थाचे असतात. आणि हे दोन विरुद्धार्थी शब्द अशा प्रकारे त्यांच्यामध्ये हे चिन्ह असतं बघा, कारण ते एकमेकापासून काय आहेत, विरोधी आहेत. आता समजण्यासाठी बघा इथे उदाहरण दिलेलं आहे. लहान हा एक शब्द आहे, तर लहान या शब्दाचा जो विरुद्धार्थी शब्द आहे तो आहे मोठे. म्हणजे लहान शब्दाचा जो अर्थ आहे त्याच्यापेक्षा मोठे हा एकदमच काय झाला, उलट झाला किंवा त्या शब्दापेक्षा परस्पर विरोधी अर्थ काढणारा शब्द झाला. किंवा जड, एखादी वस्तू खूप जड आहे असं आपण म्हणतो आणि त्याचवेळी एखादी दुसरी वस्तू जी की खूप हलकी आहे, तर हे दोन शब्द काय होतात, एकमेकाचे विरुद्ध अर्थी शब्द. जड आणि हलके किंवा लहान आणि मोठे, दिवस रात्र, असे जे शब्द आहेत वेगवेगळ्या अर्थाचे किंवा एकापेक्षा उलट अर्थाचे. एक शब्द आहे एका अर्थाचा, त्याच्यापेक्षा दुसरा शब्द जो आहे त्यापेक्षा उलट अर्थाचा आहे किंवा विरोधी अर्थाचा आहे, अशा शब्दांना आपण काय म्हणतो, विरुद्धार्थी शब्द. किंवा ते दोन शब्द काय होतात, एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द होतात. आणि समानार्थी शब्दामध्ये आपण काय बघितलं की समान अर्थाचे दोन शब्द. तर आता बघूया आपण आपल्या परीक्षेमध्ये, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विरुद्धार्थी शब्द या घटकावर कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिलं बघा, विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. 4 जोड्या दिलेल्या असतील, 1 2 3 4. त्या चारीपैकी 3 ज्या जोड्या आहेत त्या बरोबर असतील आणि एक चुकीची जोडी असेल ती तुम्हाला ओळखायची आहे. अशा प्रकारचा एक प्रश्न असू शकतो. त्यानंतर दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुठला तरी एक शब्द दिलेला असेल, त्याचे 4 पर्याय असतील आणि त्या 4 पर्यायांमधला एक जो शब्द असेल तो विरुद्धार्थी शब्द असेल, मग तो आपल्याला निवडायचा आहे किंवा ते आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे बघा, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी निवडा. आता अ मध्ये काय होतं, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडायची. इथे काय दिलं, विरुद्धार्थी शब्दाची अचूक, म्हणजे दिलेल्या जोड्यांमधून एक बरोबर सुद्धा आपल्याला जोडी निवडायची आहे.
विरुद्धार्थी शब्द यांच्या जोड्या लावा. परत एकदा तेच अ आणि ब कॉलम दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये त्या जोड्या लावून मग आपल्याला आपलं उत्तर लिहायचं असेल. उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता हा उपसर्ग जो आहे याचं उदाहरण आपण बघणार आहोत, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की उपसर्ग म्हणजे काय. जसं इंग्रजीमध्ये आपण बोलतो की पॉसिबल, इम्पॉसिबल, तसं मराठीमध्ये सुद्धा काही उपसर्ग आपण शब्दाला लावले की त्यांचे विरुद्धार्थी शब्द बनतात. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. एखादं वाक्य दिलेलं असेल आणि त्या वाक्यामध्ये एक कोणता तरी शब्दाला अंडरलाईन केलेली असेल आणि त्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द पर्यायामध्ये दिलेले असतील. म्हणजे जे शब्द दिलेले असतील त्यातला एक शब्द काय असेल त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तर तो सुद्धा आपल्याला ओळखायचा आहे. बघा, एकूणच अशा वेगवेगळ्या स्वरूपात प्रश्न विचारले जाऊ शकतात. असं नाही की विरुद्धार्थी शब्द म्हटलं की सरळ एक शब्द दिलेला असेल आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत, असं असणार नाही. तर ह्या वेगवेगळ्या स्वरूपातले प्रश्न असू शकतात. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी निवडा, विरुद्धार्थी शब्द यांच्या जोड्या लावा, उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. हे सगळं असेल आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये. आता आपण काही विरुद्धार्थी शब्द बघूया आणि त्यानंतर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा बघूया. तर सुरुवातीला बघा, नेता हा एक शब्द आहे, म्हणजे लीडर ज्याला आपण म्हणतो, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुयायी. नेता हा एक शब्द आहे आणि या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला अनुयायी. पुढे आहे स्वच्छ, पाणी स्वच्छ असणे, तर त्याला गढूळ हा एक शब्द आहे. खरं म्हणजे हा पाण्याच्या संदर्भातला आहे. स्वच्छला आपण घाण हा सुद्धा एक विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो की एखादी वस्तू स्वच्छ आहे. किंवा आता इथे उपसर्गामध्ये जर आपण अ लिहिलं तर अस्वच्छ हा सुद्धा एक शब्द होऊ शकतो. सोहित परमार्थ, प्राचीन अर्वाचीन, सरस नीरस, उन्नती म्हणजे प्रगती आणि अवनती म्हणजे जिथे प्रगती होत नाही आहे, मागे मागे येतोय आपण असं दिसतं, तेव्हा उन्नती आणि अवनती. कर्कश, कर्कश म्हणजे खूप त्रासदायक आवाज असा. संजूळ हा मंजूळ आहे, इथे मंजूळ आवाज म्हणजे चांगला आवाज. प्रतिकार आणि सहकार, प्रतिकार म्हणजे विरोध करणे आणि सहकार म्हणजे मदत करणे. गमन आणि आगमन, गमन म्हणजे जाणे, आगमन म्हणजे येणे. हे दोन विरुद्धार्थी शब्द झाले. गद्य आणि पद्य, आता हे सुद्धा स्कॉलरशिपमध्ये आपल्याला असतात. गद्यावर आधारित प्रश्न आणि पद्यावर आधारित प्रश्न म्हणजे पाठ, उतारा आणि कविता, हे दोन वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. तर अशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात किंवा अशा प्रकारच्या शब्दांवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. सुभाषित, कुभाषित, गद्य पद्य आपण बघितला. अमर म्हणजे ज्याला मृत्यू नाही असा, आणि मृत्य. अडाणी, शहाणी किंवा शहाणा म्हणजे जो शिकलेला आहे आणि जो शिकलेला नाही. अथ आणि इति हे सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहेत. अजर आणि जराग्रस्त. अधिक आणि उणे, अधिक म्हणजे जास्त, उणे म्हणजे कमी, हे विरुद्धार्थी शब्द आहेत. अटक, अटक करणे, एखादा गुन्हा केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला पोलीस अटक करतात. आणि सुटका म्हणजे अटक झाली, सुटका झाली, हे दोन काय झाले, एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द. अलीकडे, पलीकडे. अवघड आणि सोपे, बघा हे खूपच सोपे शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द समजण्यासाठी. अवघड आणि सोपे. हार्ड, इझी ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. अंत, प्रारंभ, अंत आणि प्रारंभ. अंत म्हणजे शेवट, एखाद्या गोष्टीचा अंत झाला म्हणजे काय झाला, शेवट झाला. आणि एखाद्या गोष्टीचा प्रारंभ झाला म्हणजे काय झालं, सुरुवात झाली. सो एंड आणि स्टार्ट ज्याला आपण म्हणतो, अशी ही विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. आता यातला कुठलाही एक शब्द घेऊन किंवा एखाद्या कुठल्याही वाक्यात यातला एखादा शब्द घेऊन किंवा या शब्दांच्या जोड्या देऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त शब्द आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इयत्ता 5वी 6वी 7वी आणि आता 8वीचं जे मराठीचं पुस्तक आहे त्यातले मराठीचे सगळे पाठ आपण वाचून काढणं गरजेचं आहे. त्या पाठांच्या खाली दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ, त्यानंतर त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर त्या शब्दांचे समानार्थी शब्द आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.
किंवा आणखी एक सोपी गोष्ट तुम्ही करू शकता, 5वी 6वी 7वी 8वी ची जी आपली पुस्तकं आहेत याच्यामध्ये आपल्याला मिळणारी शब्द आणि त्यांची माहीत असणारी विरुद्धार्थी शब्द किंवा त्या पाठाच्या किंवा कवितेच्या शेवटी दिलेले शब्द आणि त्यांची विरुद्धार्थी शब्द एका वहीमध्ये लिहून घेणे. मग विरुद्धार्थी शब्दांचा एक वेगळा भाग करणे, समानार्थी शब्दांचा एक वेगळा भाग करणे, त्यानंतर वाक्यात उपयोग जो असतो किंवा म्हणी आणि वाक्प्रचार जे असतात त्याचा वेगळा भाग करणे. हे जर तुम्ही केलं तर जास्तीत जास्त शब्द तुम्हाला माहीत होतील आणि त्या शब्दांचे समानार्थी शब्द विचारलेले असतील तर समानार्थी, विरुद्धार्थी शब्द विचारलेले असतील तर विरुद्धार्थी शब्द जे आहेत ते आपल्याला लिहिता येतील. त्यामुळे इथे पुन्हा पुन्हा एकच गोष्ट आहे, जास्तीत जास्त शब्द माहीत असणं, जास्तीत जास्त शब्द माहीत करून घेणं, जास्तीत जास्त वाचणं. पुढे बघूया आपण चढाई आणि माघार. हा घ आहे म्हणजे चढाई करणे आणि माघार घेणे. पूर्वी लढायांमध्ये कोणता तरी एक राजा आपल्या सैन्यासह चढाई करायचा आणि तो जिंकायला आला म्हणजे समोरचे सैनिक काय घ्यायचे, माघार घ्यायचे. तर चढाई करणे आणि माघार करणे त्या संदर्भातला हा शब्द आहे. चढणे, उतरणे खूपच सोपा शब्द. चवदार आणि बेचव. एखादी डिश जेव्हा आपण खातो, चाखतो किंवा कुठलाही एक प्रकार जेव्हा आपण खातो तेव्हा एक तर तो चवदार असू शकतो किंवा बेचव असू शकतो. चवदार असेल तर तो आपल्याला आवडतो, आवडता होतो. बेचव असेल तर तो ना आवडता होतो किंवा आपण तो खात नाही. त्या चवदार आणि बेचव हे दोन काय झाले, विरुद्धार्थी शब्द. चपळ आणि सुस्त. ॲक्टिव्ह आणि लेझी असं आपण याला म्हणू शकतो. एक्झॅक्टली नाही, पण चपळ म्हणजे जो खूप ॲक्टिव्ह आहे, कुठलंही काम सांगितलं तरी तयार असतो असा व्यक्ती. आणि सुस्त म्हणजे त्याला काहीच करायला नको, जो पडून असतो, खूप लेझी आहे, आळशी आहे, अशा प्रकारचे शब्द आहेत चपळ आणि सुस्त. चंचल आणि स्थिर. परत तेच आहे, चंचल म्हणजे जो एका जागी स्थिर नाही असा. अस्थिर हा सुद्धा याचा बघा विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो, स्थिरचा अस्थिर. चूक आणि बरोबर खूपच सोपा आहे. चोर, पोलीस हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्दच नाहीत फक्त, तर एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत हे खऱ्या अर्थाने. चिमुकला म्हणजे छोटा आणि थोरला म्हणजे मोठा. चिरंजीवी किंवा चिरंजीव, अल्पजीवी, जे आपण मृत आणि अमृतमध्ये बघितलं. मृत आणि अमृत त्यातलाच हा आहे. चिरंजीव म्हणजे जो जास्त काळ टिकणारा आहे, जगणारा आहे, त्याला चिरंजीव आपण म्हणतो. आणि अल्पजीवी जो खूप कमी कालावधीसाठी जगला. छोटी, मोठी. छोटी म्हणजे लहान आणि मोठी म्हणजे मोठा. खूपच साधे विरुद्धार्थी शब्द हे आहेत. पुढे बघा, भयंकर, सौम्य, भयभीत, निर्भय. जो घाबरणारा आहे तो भयभीत आणि निर्भय. भव्य, चिमुकले. प्रत्येकदा भव्य म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आणि चिमुकले म्हणजे छोटे असं आपण याला म्हणू शकतो. भसाडा आणि मंजूळ हा आवाजाच्या संदर्भातला शब्द आहे. एखाद्याचा आवाज खूप भसाडा असू शकतो, तर एखादा खूप छान बोलतो, आपल्याला ऐकत राहावंसं वाटतं त्याच्या आवाजामुळे, तेव्हा तो आवाज काय असतो, मंजूळ. भरती, ओहोटी. समुद्राला आता जी येते त्याला भरती आणि ओहोटी असं आपण म्हणतो. भरती आलेली असताना समुद्राचं पाणी काय होतं, बाहेर येतं. आणि ओहोटीमध्ये काय होतं, समुद्राचं पाणी मागे जातं. तर हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, भरती आणि ओहोटी. भान. आता हा बेभान नाही तर हा बेभान असा शब्द आहे. भान असणे आणि बेभान असणे म्हणजे भान नसणे एखाद्या गोष्टीचं. भारतीय, अभारतीय म्हणजे इंडियन व्यक्ती जी आहे ती भारतीय, आणि जी भारताबाहेरील इतर कोणत्याही देशाची असेल त्याला आपण काय म्हणूया, अभारतीय. भाग्यवंत, दुर्भागी. एखाद्या व्यक्तीचं भाग्य चांगलं आहे असं म्हटलं जातं आणि एखाद्या व्यक्तीचं भाग्य चांगलं नाही असं म्हटलं जातं. तर भाग्यवंत आणि दुर्भागी असे हे दोन शब्द आहेत. त्यानंतर भांडण. दोन व्यक्तींमध्ये होतं ते भांडण, आणि भांडण झाल्यानंतर दोन व्यक्तींचं भांडण जेव्हा सुटतं तेव्हा आपण काय म्हणतो, त्यांच्यामध्ये सलोखा निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं किंवा त्यांचं भांडण सुटलं. भिकारी आणि सावकार हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. भिकारी जो अत्यंत, खरं म्हणजे इथे आपण आणखी एक जोडी लिहू शकतो, गरीब आणि श्रीमंत. गरीब आणि श्रीमंत. गरीब म्हणजे ज्याच्याकडे फार संपत्ती नाही असा खूपच गरीब आहे, आणि श्रीमंत ज्याच्याकडे खूप संपत्ती आहे असा व्यक्ती. पुढे आणखी बघा काही शब्द आहेत.
लक्ष, दुर्लक्ष. वर्गामध्ये शिकवत असताना बऱ्याचदा आपले सर मॅडम आपल्याला म्हणत असतात की तुझं लक्ष कुठे आहे, किंवा शिकवता शिकवता सरांनी जर आपल्याला एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर जर आपल्याला आलं नाही तर आपले सर किंवा आपले मॅडम आपल्याला म्हणतात की तुझं लक्ष नव्हतं म्हणून तुला या प्रश्नाचं उत्तर आलं नाही. लक्ष नव्हतं म्हणजे काय होतं? दुर्लक्ष होतं. लक्ष आणखी कुठेतरी होतं. तर हे दोन शब्द आहेत, लक्ष आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्लक्ष. पुढे बघा, लाडके आणि ना आवडते हे दोन शब्द आहेत. लाडके हा शब्द आहे, एखादी व्यक्ती जी आहे किंवा घरात लहान मूल जर असेल तर ते काय असतं? लाडकं असतं. आणि एखादी व्यक्ती जी असते ती ना आवडती असते. म्हणजे आपल्याला न आवडणारी व्यक्ती जी असते तिला आपण काय म्हणतो? ना आवडती. आणि लाडका, एखादी आवडणारी व्यक्ती जी असते तीच काय असू शकते? लाडकी असू शकते. लांब, जवळ, खूपच सोपे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत हे. लांबी, रुंदी. लोभी, निर्लोभी. तर हे सुद्धा दोन शब्द आहेत. लोभी म्हणजे खूपच एखाद्या गोष्टीचा लोभ धरणारा किंवा त्याला पाहिजे त्याचं मन भरत नाही असा. आणि निर्लोभी, ज्याचं मन कशात अडकत नाही असा व्यक्ती. वाकडे आणि सरळ, हे झालं वाकडे, हे झालं सरळ. वापर, गैरवापर, एखाद्या गोष्टीचा चांगला वापर जेव्हा केला जातो आणि एखाद्या गोष्टीचा जेव्हा दुरुपयोग केला जातो असंही आपण इथे म्हणू शकतो. उपयोग आणि दुरुपयोग हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. वृद्ध आणि तरुण, म्हातारा माणूस आणि तरुण व्यक्ती. विचार, अविचार, जसं सुविचार आणि कुविचार हे दोन शब्द होते तसेच हे दोन शब्द आहेत. विचार, चांगला विचार, आणि अविचार, जो वाईट विचार आहे त्याला आपण कुविचार असं सुद्धा म्हणतो. तर हे दोन विरुद्धार्थी शब्द झाले. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक, खरं म्हणजे आता हे विरुद्धार्थी शब्द आहेत असं म्हणता येणार नाही. ह्या दोन कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या विरुद्धार्थी नाहीत, पण जर चुकून असा प्रश्न आलाच तर आपल्याला असं म्हणता येईल, पण हे एकमेकाचे विरोधी नाहीत. विश्वास, अविश्वास. आता हा विश्वास नाही आहे, इथे हे विश्वास आहे. एखाद्यावर विश्वास असणं आणि एखाद्यावर अविश्वास असणं हे दोन विरुद्धार्थी शब्द झाले एकमेकांचे. विश्वासू, अविश्वासू. आपण एखाद्याला एखादी महत्त्वाची गोष्ट किंवा आपलं सिक्रेट जेव्हा सांगतो बघा, तेव्हा आपण ते आपल्या मित्रालाच सांगतो, कारण आपल्या मित्रावर काय असतो? विश्वास असतो. एखादी आपली खास जवळची गोष्ट जी असेल ती वर्गातल्या सगळ्या मुलांना आपण सांगतो का? नाही. आपल्या मित्रांनाच सांगतो, कारण आपल्या मित्रांवर आपला काय असतो? विश्वास असतो. इतरांवर आपला अविश्वास असतोच असं नाही, पण ते आपल्या जवळचे नसल्यामुळे, दूरचे असल्यामुळे आपण त्यांना ते सांगत नाही. तर बघा, एक वाक्य जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा त्यात येणारे अनेक शब्द जे आहेत त्या शब्दांचे बोलता बोलता आपण विरुद्धार्थी शब्द करू शकतो. विश्वासू, अविश्वासू किंवा विश्वास, अविश्वास. तर हे झाले काही विरुद्धार्थी शब्द. आणखी बघा पुढे आहेत आवश्यक, अनावश्यक. आता हे शब्द परीक्षेत येतीलच असं नाही, हे उदाहरणासाठी आपण हे शब्द घेतो आहोत. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतील आणि सुरुवातीला जे आपण स्वरूप सांगितलं त्या प्रकारांमधले, त्या स्वरूपांमधले प्रश्न विचारले जाऊ शकतात. तीक्ष्ण, बोथट. चाकू जो असतो तो बोथट झालेला आहे किंवा तीक्ष्ण आहे असं आपण म्हणतो. तिरके, सरळ, हे परत तोच शब्द आलेला आहे इथे. थंड, गरम, खूपच सोपा शब्द. रेखीव, खडबडीत. रिकामे, भरलेले. लहानपण, मोठे, परत तेच लहान मोठे. लवकर, उशिरा. लवकर येणे, उशिरा येणे. लबाड आणि भोळा शब्द आहे हा. थोर, लहान. म्हणजे आता इथे समानार्थी शब्द बघा किती होत आहेत, की मोठा म्हणजे थोरला, हे झाले दोन समानार्थी शब्द. तर असे एक शब्द आपण जेव्हा घेतो तेव्हा त्या शब्दाचे समानार्थी शब्द, तेव्हा त्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आपण जर काढले तर बऱ्यापैकी आपला अभ्यास पूर्ण होऊ शकतो. तरुण, म्हातारा हा आपला शब्द झालेला आहे. तहान, भूक, मृत्यू, जीवन. परत तोच शब्द आला बघा. चिरंजीव जो होता, अल्पजीवी होता, मृत होता, अमृत होता.
तसा हा मृत्यू आणि जीवन आहे मुका, बोलका. एखादी व्यक्ती जर बोलत नसेल किंवा त्याला बोलता येत नसेल तर आपण तो मुका आहे असं म्हणतो, आणि जो खूप जास्त बडबड करतो, बोलतो, तो व्यक्ती कसा आहे, बोलका. मूर्ख, शहाणा. यशस्वी, हे र इथे नाही आहे, यशस्वी, अयशस्वी. म्हणजे एखाद्या व्यवसायामध्ये किंवा परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले किंवा व्यवसायामध्ये खूप फायदा झाला तर तो व्यक्ती कसा आहे, आपण म्हणतो खूप यशस्वी आहे. आणि एखाद्याला ते करता आलं नाही, जमलं नाही किंवा त्या एखाद्या गोष्टीमध्ये त्याला यश आलं नाही तर तो काय झाला, अयशस्वी. मग त्याच्याच खाली 2 शब्द होतात आणखी, यश आणि अपयश. म्हणजे याला काय आलं, यश आलं, आणि दुसऱ्या व्यक्तीला काय आलं, अपयश आलं. तर अयशस्वी आणि अपयश हे काय झाले, समानार्थी शब्द. यशस्वी आणि यश हे काय झाले, समानार्थी शब्द, आणि या दोन्हींचे विरुद्धार्थी शब्द झाले अयशस्वी, अपयश. येईल, जाईल, योग्य, अयोग्य, किंवा इथे आणखी आपण ॲड करू शकतो चूक, बरोबर, आवडते, नावडते. तर हे काही विरुद्धार्थी शब्द आपण बघितले. अशा प्रकारचे अनेक शब्द तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यासाठी 5वी, 6वी, 7वी, 8वीचं मराठीचं पुस्तक आणि स्कॉलरशिपची जी पुस्तकं आहेत मिळणारी, त्याच्यामधून जे शब्द दिलेले असतील ते सुद्धा वाचावे लागतील. आता आपण काही प्रश्न बघूया विरुद्धार्थी शब्दांवर आधारित. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. किरकोळ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय दिलेले आहेत, रोख, उधार, घाऊक आणि कृश. आता इथे या 4ही शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत पाहिजेत. रोख म्हणजे नगदी. रोख या शब्दाचा काय झाला, समानार्थी शब्द नगदी. दुकानावर आपण एखादी वस्तू आणायला गेलो आणि पैसे देऊन ती घेतली तर ती आपण रोख रक्कम देऊन घेतली किंवा नगदी पैसे देऊन घेतली. उधार म्हणजे आपण त्यांना बोललो की आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला वस्तू दे, मी उद्या पैसे देईल, म्हणजे आपण ती काय घेतली, उधार घेतली. घाऊक, घाऊक म्हणजे मोठ्या प्रमाणावर किंवा जास्त, आणि किरकोळ म्हणजे कमी प्रमाणावर किंवा छोटीशी. किरकोळ खरेदी आणि घाऊक खरेदी. किरकोळ म्हणजे आपल्या घरासारखी लागणारी जी खरेदी असते, किराणा जेव्हा आपण घरात आणतो तेव्हा तो किरकोळ असतो, आणि जेव्हा दुकानवाला त्याच्या दुकानासाठी सामान भरतो तो असतो घाऊक. कोणत्याही दुकानाच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर तिथे लिहिलेलं असतं बघा की एखाद्या वस्तूचे किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते. आणि कृश म्हणजे तब्येतीने बारीकसा असा हा शब्द आहे. तर इथे आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. किरकोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे घाऊक. पुढे बघा, तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता हा तीक्ष्ण जो शब्द आहे तो आपल्या विरुद्धार्थी शब्द आत्ता आपण जे बघितले त्यात होता. टोकदार. आता तीक्ष्ण या शब्दाचा टोकदार हा काय झाला, समानार्थी शब्द, म्हणजे ते आपलं उत्तर नाही. म्हणजे एक प्रश्नाचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा समानार्थी शब्दाचा पण अभ्यास होतो आणि विरुद्धार्थी शब्दाचा पण अभ्यास होतो. तीक्ष्ण म्हणजे टोकदार होऊ शकतं. निबर म्हणजे टणक, हार्ड ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. बोथट हे आपलं उत्तर आहे. तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय झाला, बोथट. मऊ हे नाही होणार, तर बोथट. पुढे बघूया, खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या ओळखा. आता काय दिले बघा, सतर्क साठी खोल दिलंय अ, उथळच्या पुढे ब दिलंय विसंगत, संगतच्या पुढे क दिलंय बेसावध. आता आपण एक एक करत बघूया. सतर्क हा जो शब्द आहे एक, त्याचा जो विरुद्धार्थी शब्द तो खोल होत नाही, विसंगत होत नाही, बेसावध हा होऊ शकतो. एखादा व्यक्ती सतर्क असणे आणि एखादा बेसावध असणे. तर हे झालं आपलं क. त्यानंतर दुसरा शब्द आहे आपला उथळ. उथळचा विरुद्धार्थी शब्द विसंगत होत नाही, बेसावध होत नाही, तो होतो खोल. म्हणजे आपलं याचं उत्तर झालं अ. आणि शेवटचा जो आहे संगत, एकच आपल्याकडे उरतो तो म्हणजे विसंगत, म्हणजे ब. क अ ब कुठे दिलेलं असेल, क अ आणि ब, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे सतर्क या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला बेसावध, उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला खोल, आणि संगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला विसंगत.
एक वाक्प्रचार आणि म्हणीमध्ये आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं, ह्या उथळ शब्दांवरून एक येते बघा, उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे ज्याला जास्त माहिती नसते, जास्त अभ्यास नसतो, तो काय करतो, खूपच बडबड करतो. परंतु ज्याचा एखाद्या विषयावरचा खूप अभ्यास आहे तो व्यक्ती काय असतो, शांत असतो. तशा प्रकारचे हे शब्द आहेत. तर असा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, की जोड्या दिलेल्या असतील आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं. आपण वेगवेगळ्या स्वरूपातले प्रश्न बघतो आहोत. पुढे आहे बघा, हा उपसर्ग जोडल्यास खालीलपैकी कोणता शब्द त्याचा विरुद्ध अर्थी शब्द बनेल. आपण लावून बघूया. अमान नाही, अकबूल नाही. बऱ्याचदा असे शब्द ऐकायला सुद्धा कानाला सवय नसल्यामुळे आपल्याला बरे वाटत नाहीत. सत्य, असत्य आणि आवश्यक, अआवश्यक. आता इथे आपल्याला ऐकायलाच सत्य आणि असत्य हे कळून जातं, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आपण त्याला काय उपसर्ग लावला, मग ते झालं अमान नाही, अकबूल नाही, तर असत्य. सत्याच्या विरुद्धार्थी शब्द असत्य किंवा खरा आणि खोटा असे ते शब्द आहेत, खरा आणि खोटा. तर हा उपसर्ग लक्षात ठेवा. लावल्यानंतर कशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द म्हणतो. पुढे, त्या अनोळखी माणसाचे उपकार मी कसे विसरू. या वाक्याचा कंसातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. कंसामध्ये कोणता शब्द दिला आहे, उपकार. त्या अनोळखी माणसाचे उपकार मी कसे विसरू. आता उपकारचा आपल्याला काय पाहिजे, विरुद्धार्थी शब्द. उपकार केले म्हणजे मदत केली, काहीतरी कुठेतरी जाताना अडचण आली असेल आणि अनोळखी माणसाने मदत केली, उपकार केले. स्मरण म्हणजे आठवण. बघा आता एका वेळी किती शब्द तयार होतात. स्मरण शब्दाचा समानार्थी शब्द झाला आठवण. स्मरण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उपसर्ग जर लावला आपण हा तर हा होतो विस्मरण. अपकार, उपकारचा विरुद्धार्थी शब्द अपकार. परोपकार की तिरस्कार. तर अपकार हा जो शब्द आहे तो होऊ शकतो, तिरस्कार हा वेगळा शब्द आहे इथे, म्हणून आपलं उत्तर अपकार हे असेल. परोपकार म्हणजे तो करण्यासारखाच आहे आणि तिरस्कार हा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. पुढे बघूया आपण, बे या उपसर्गाने खालीलपैकी कोणता शब्द त्याच शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल. परत तसंच बघायचं, इलाजला बेइलाज लावून नाही होत. बेपगारी, इथे पगारीला असतं बिनपगारी, तेव्हा हा विरुद्धार्थी होतो. रंगाचा बेरंग आणि तक्रारचा बेतक्रार असा शब्द नसतो. म्हणजे आपला पर्याय काय झाला, 3, रंग बेरंग. पुढे बघूया, या उपसर्गाने खालीलपैकी कोणता शब्द त्याच शब्दाचा विरुद्धार्थी बनणार नाही. प्रश्न नीट वाचा. या उपसर्गाने खालीलपैकी कोणता शब्द त्याच शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनणार नाही. कृपा, अकृपा बनतो. उन्नत, अवउन्नत. मान, अवमान. उत्पत्ती, अवउत्पत्ती. म्हणजे अवकृपा शब्द होतो, अवमान शब्द होतो, उत्पत्तीचा अवउत्पत्ती आणि अवउन्नत हे 2 शब्द आपल्याकडे आहेत. यापैकी आपलं उत्तर आहे. कृपा, अवकृपा आणि उत्पत्ती आहे की अवउन्नत असा आहे. अवमान शब्द आहे, अवकृपा आहे. आता या दोन्हींमधून काय करायचं आहे, तुम्ही शोधायचं आहे अवउन्नत होतं की उत्पत्ती होतं. मध्ये मध्ये काही प्रश्न येणार आहेत जे तुमच्यासाठी आहेत, ज्यांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. अवकृपा, अवमान हे 2 शब्द तर झाले, पण अवउन्नत आणि अउत्पत्ती हे शब्द आहेत का जे हा उपसर्ग लावल्याने होतात. पुढे बघूया, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. उत्तीर्ण, अउत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असं आपण म्हणतो. राग, लोभ हा विरुद्धार्थी शब्द होतो, रोष नाही. सद्गुण, निर्गुण. शंका आणि खात्री. आता यातली विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती आहे. राग आणि रोष, मला एखाद्यावर रोष आहे किंवा राग आहे, दोन्ही एकच झाले. उत्तीर्ण, अवतीर्ण. शंका आणि खात्री. सद्गुण, निर्गुण आणि हा पहिला. आता इथे सुद्धा हा प्रश्न नीट वाचायचा आणि याचं उत्तर कोणतं असेल ते लिहायचं. पहिले तर याचे अर्थ आपल्याला माहीत असले पाहिजेत. उत्तीर्ण म्हणजे पास होणे एखाद्या परीक्षेत. राग
तुम्हाला माहिती आहे सद्गुण म्हणजे चांगले गुण. अवगुण हा जो शब्द आहे तो सद्गुणचा विरुद्धार्थी शब्द होतो. मग निर्गुण आहे की नाही ते जरा तुम्ही अभ्यासा. शंका, एखाद्या गोष्टीवर शंका येणं आणि खात्री होणं हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. मग आपलं उत्तर हे आहे का ते तपासा. मला शंका आहे आणि मला खात्री आहे हे दोन विरुद्धार्थी शब्द झाले. मी तुम्हाला काही हिंटसुद्धा देतो आहे. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? सव्यंग अप्यंग अपंग, रोगी निरोगी ही विरुद्धार्थी आहे. त्यानंतर ग्राह्य आणि त्याज्य ही विरुद्धार्थी आहे. आय आणि व्यय हे विरुद्धार्थी आहे. मग सव्यंग आणि अपंग ही विरुद्धार्थी आहे की नाही ते बघा आणि आपलं उत्तर कोणतं आहे ते तपासा. प्रश्न परत बघा. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे ते नाही लिहायचं आहे. कोणती जोडी विरुद्धार्थी नाही. इथे संव्यंग आणि अपव्यंग हा सुद्धा एकमेकाचे विरुद्धार्थी आहेत का ते बघा. अपंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघा. तो जर संव्यंग असेल तर हे आपलं उत्तर नाही. आपल्याला काय लिहायचं आहे? आय आणि व्यय हे दिलेत, हे दोन एकमेकाचे विरुद्धार्थी आहेत का ते तपासा. गौरी प्रसन्न मनाने प्रार्थना म्हणते. कंसातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आहे? गौरी खिन्न मनाने प्रार्थना म्हणते, गौरी मोठ्या मनाने प्रार्थना म्हणते, गौरी प्रांजळ मनाने प्रार्थना म्हणते, गौरी दिलदार मनाने प्रार्थना म्हणते. आता एका शब्दासाठी 4 शब्द वापरलेत. खिन्न, मोठ्या, प्रांजळ आणि दिलदार. प्रसन्न मनाने म्हणजेच मोठ्या मनाने होऊ शकतं. प्रांजळ म्हणजे प्रामाणिक चांगल्या मनाने. दिलदार हा शब्द तसाच आहे. खिन्न म्हणजे थोडंसं उदास किंवा दुःखी, म्हणून याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो खिन्न आहे. गौरी खिन्न मनाने प्रार्थना म्हणते. पुढे बघूया. प्रसन्न या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द तोच आहे वरचा विमनस्क की तापट की विद्रोही की उत्साही. मागे आपण खिन्न हा प्रसन्नला विरुद्धार्थी लिहिला. आता इथे खिन्न नाहीच आहे. विमनस्क आहे, तापट आहे, विद्रोही आहे, उत्साही आहे. त्यामुळे इथे आता तुम्ही शोधा की यापैकी कोणता शब्द बरोबर आहे, आपला कोणता पर्याय बरोबर आहे. पुढे कलंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. कणव म्हणजे एखाद्याविषयी कणव वाटणं म्हणजे प्रेम वाटणं, माया वाटणं किंवा काळजी वाटणं अशा अर्थाचा हा शब्द आहे. किंवा दया जो खाली दिलेला आहे. कलंक, काळीमा जो शब्द आहे हा समानार्थी शब्द होऊ शकतो कलंक शब्दाचा. कलंक लागणे किंवा काळीमा लागणे. मग एकच शब्द आपल्याकडे उरतो. नि हा उपसर्ग लावल्यानंतर बनतो निष्कलंक. कलंक आणि निष्कलंक हे झाले विरुद्धार्थी शब्द. पुढे बघा. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? प्रश्न बरोबर वाचणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा घाईघाईमध्ये आपण वाचतो खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे आणि आपलं उत्तर चुकतं. प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे? खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? खरेदी विक्री विरुद्धार्थी आहे. स्वाभिमानी अभिमानी, उदय आणि अस्त विरुद्धार्थी आहे. नकार आणि रुकार हा होकार असं असू शकतं. आता स्वाभिमान असणं आणि अभिमान असणं हे दोन्ही शब्द जवळपास सारखेच आहेत. त्यामुळे आपलं उत्तर हे होईल स्वाभिमानी अभिमान. मला एखाद्याचा स्वाभिमान असणं आणि मला म्हणजे मी केलेल्या एखाद्या गोष्टीचा स्वाभिमान किंवा एखाद्या व्यक्तीचा अभिमान अशा अर्थाचे हे शब्द आहेत. तर विरुद्धार्थी शब्द हे होत नाहीत. लाज वाटणे, अभिमान वाटणे आणि लाज वाटणे किंवा त्या अर्थाचा आणखी एखादा शब्द होऊ शकतो. म्हणून ही जोडी विरुद्धार्थी नाही. खरेदी विक्री हे विरुद्धार्थी आहे. विदय अस्त हे विरुद्धार्थी आहे. सूर्य उगवतो म्हणजे त्याचा उदय होतो आणि तो अस्ताला जातो म्हणजे संध्याकाळी तो मावळतो. म्हणजे सूर्य उगवणे आणि मावळणे हे दोन शब्द परत आपल्याला इथे सापडले. आणि अस्त शब्द सूर्याच्या संदर्भाने जर आला तर मावळणे हा त्याचा समानार्थी शब्दसुद्धा होऊ शकतो. पुढे बघूया आपण शेवटचा शब्द. शेवटचा प्रश्न. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा. सूड घेणे, बदला घेणे हे समानार्थी शब्द झाले. उधार म्हणजे उसनवार, उधारी घेतणे एखाद्याकडून, उसनवार घेणे. सोक्ष मोक्ष लावणे हे सुद्धा एकाच अर्थाचे शब्द आहेत. व्यक्त आणि अव्यक्त. एखादी व्यक्ती खूप बोलते म्हणजे ती व्यक्त होते आणि एखादी व्यक्ती शांत बसलेली असते म्हणजे ती काय होते? व्यक्त होत नाही.
तर व्यक्त आणि अव्यक्त हे काय झाले, विरुद्धार्थी शब्द. आपला पर्याय क्रमांक 2 हे झालं उत्तर. आपले कोणासोबत जर भांडणं झाले आणि आपण किंवा एखाद्या गोष्टीचा छडा आपल्याला लावायचा असेल तर आपण म्हणतो की आज मी त्याचा सोक्ष मोक्ष लावून टाकेल. तर हे अशा प्रकारचे शब्द आहेत. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यासाठी पुन्हा पुन्हा मी तेच सांगेल, तुम्हाला जास्तीत जास्त शब्द वाचणं, वहीमध्ये वेळोवेळी ते लिहून ठेवणं आणि प्रश्न काळजीपूर्वक वाचणं, लक्ष देऊन वाचणं आणि नंतरच आपला बरोबर पर्याय जो आहे तो टिक करणं हे गरजेचं आहे. तर आज आपण आता इथेच थांबूया. पुढच्या वेळी परत मराठी विषयातला शब्दसंपत्तीमधलाच आणखी एखादा घटक शिकूया. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन्स. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.